नमस्कार, मी सुवर्णा. तमिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन झालंय. त्यांच्यासह इतर 12 जणांचा अपघाती मृत्यू झालाय. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त केला जातोय. नेमका हा अपघात कसा झाला, बिपिन रावत यांची कारकीर्द कशी राहिली, त्यांचा लष्करातील प्रवास कसा होता, या सगळ्यासह काही त्यांच्याविषयीच्या आठवणी या सगळ्या आपण या खास शोमध्ये बघणार आहोत. आजच्या दिवसाचा पहिलं सत्र झालं आणि त्यानंतर देशाला चटका लावणारी बातमी येऊन धडकली. कारण लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांचं निधन झालंय. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका यांचाही अपघाती मृत्यू झालाय. दुर्घटनेनंतर रावत यांच्यासह इतर जखमींवर हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार सुरू झाले, मात्र उपचारांना यश आलं नाही. बिपिन रावत यांचं उपचारादरम्यान निधन झालं. तमिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं MI-17 5V हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर कोसळलं. तिथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. अपघातात CDS बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बिपिन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे. एव्हिएशन एक्सपर्ट मंदार भारते यांच्याशी आपण या सगळ्याविषयी बोलूया. मंदारजी, आज पहिलं सत्र झालं, पण दुपारी ही भयंकर घटना आपल्यापर्यंत येऊन पोचली आणि मग एक त्याच्यातले बारकावे आपल्यापर्यंत पोचत होते. अगदी संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट होत नव्हतं, कारण उपचार सुरू होते रावत यांच्यावर, त्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती स्पष्टपणे समोर येत नव्हती. पण सगळ्यात पहिली तुमची या दुर्घटनेची बातमी कळल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती? अतिशय धक्का बसला. याचं कारण या प्रकारच्या VIP-ची ज्या वेळेला मुवमेंट होत असते त्यावेळेला तांत्रिकदृष्ट्या अतिशय काळजी घेतली जाते. जे सर्वोत्तम हेलिकॉप्टर आणि सर्वोत्तम मॅनपॉवर जे आहे ती डिप्लॉय केली जाते या दर्जाच्या VIP-ना घेऊन जायला. त्यामुळे ज्या वेळेला या घटनेची बातमी आली त्यावेळेला अतिशय धक्का बसला आणि आश्चर्य देखील वाटलं. मंदारजी, पण वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. म्हणजे दृश्यमानता कमी होती, तांत्रिक काही घडामोडी होत्या ज्याच्यामुळे हा अपघात झाला. तुमचं अनुमान काय आहे ह्या अपघाताकडे बघताना? नाही आता अनुमान काढता येणार इतक्या त्वरेनं, कारण मी मगाशी सांगितलं तसं ज्या वेळेला या दर्जाचे VIP फ्लाइंग करत असतात ते सर्व सैन्य दलाचे सर्वोच्च नेते होते. त्यामुळे जे सर्वोत्कृष्ट आहे, मग ते मॅन मशीन जे उत्तम असू शकतं ते त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आणि तेच हेलिकॉप्टर आणि तीच उत्तम मॅनपॉवर त्यांना ऑफर केली गेली असणार, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडी देखील शंका नाही. मग असं असताना हा अपघात होतो त्यावेळेला वेदरच्या साठी सुद्धा, म्हणजे बरेचसे जण वेदरचं कारण पुढे करतायत, पण आता जे नॉर्मल पाहिलंय त्याच्यामध्ये वेदर तेवढं ऍडव्हर्स निदान त्या रिपोर्ट्स वरून तरी वाटत नाहीये. आणि सॅटेलाइट सगळ्या यंत्रणा ज्या वेळेला उपलब्ध असतात त्यावेळेला इतक्या मोठ्या VIP-ला ऍडव्हर्स वेदरमध्ये, आणि तेही मला जे कळलंय त्याच्यानुसार ते एक लेक्चर देण्यासाठी चालले होते एका सैन्याच्या शाळेमध्ये. म्हणजे हे काही सैन्यदृष्ट्या काहीतरी इतकं इम्पॉर्टंट नव्हतं की जिथे वेदर खराब आहे. तर वेदरचं कारण मला आत्ता तरी वाटत नाहीये. हा, जर ऐन वेळेला वेदर खराब झालं असेल तर मला माहिती नाही, पण याची शक्यता मला तशी कमी वाटते.
एक असा तज्ज्ञांकडनं विषय समोर आला की जिथे हा अपघात झालेला आहे थोडासा डोंगराळ असा भाग आहे आणि त्या भागामध्ये थोडासा अंदाज घेतच हेलिकॉप्टर पुढे न्यावं लागतं. तर असं काही म्हणजे असा काही भाग असतो का? आणि जर तो असेल तर त्यावेळेला इतके एक्सपर्ट असतात हेलिकॉप्टर चालवणारे सुद्धा, तर अशी घटना घडू शकते का? हे डोंगराळ भागामधला जो विषय आहे हम्म, हम्म. त्याच्यामध्ये मी मगासपासून जे मी सांगतोय ते हा एक प्लॅन केलेला कार्यक्रम होता. आणि हो, असे वेलिंग्टन. व्हीआयपी ज्या वेळेला जाणार असतात हम्म, त्यावेळेला किती उंचीवरून उडायचं, कोणत्या रूटने जायचं, कुठे कुठे काय काय धोके आहेत याची काही काही केसेसमध्ये तर आधी प्रॅक्टिसही केली जाते. त्याला हम्म, ट्रायल लँडिंग म्हणतात. हम्म, खूप शक्यता अशी आहे की ते जे चालले होते तो त्यांचं सैन्याचं रेग्युलर हेलिपॅडला ते चाललेले होते. त्यामुळे या पायलट्सने यापूर्वी आणि कदाचित यांना एवढ्या मोठ्या व्हीआयपीला घेऊन जाण्यापूर्वी त्याने तिथे ट्रायल लँडिंग काल किंवा परवा केलेलं असण्याचीही शक्यता आहे. हम्म, त्यामुळे डोंगराळ भाग आहे तर ते पायलटसाठी त्यावेळेला अडचणीचं असतं ज्या वेळेला त्याच्यासाठी ते सरप्राईज असतं. कुठल्या तरी युद्धासाठी किंवा याच्यासाठी तो चाललाय, रूट बदललाय, तो प्लॅन केलेलं नव्हतं आणि अचानक डोंगरी भागातनं जावं लागलं तर ते त्याच्यासाठी सरप्राईजचं असू शकतं. या ठिकाणी तर मला खात्री आहे की त्यांनी सेकंद आणि इंचाचं प्लॅनिंग करूनच ती फ्लाईट लॉन्च केलेली असणार आहे. त्यामुळे डोंगर असतील जरी तरी मला वाटत नाही असं की ते त्या पायलटसाठी किंवा सगळ्या एकूण प्लॅनिंगसाठी काही सरप्राईज एलिमेंट असेल. हम्म. मंदारजी, मला MI-17-5V या हेलिकॉप्टर विषयी आपल्याशी बोलायचं आहे. सविस्तर माहिती मला त्याविषयी घ्यायची, पण आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. एकच व्यक्ती यामध्ये बचावलेला आहे. बाकी सगळ्यांचा म्हणजे 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झालाय. काय तुम्ही सांगाल याविषयी? सोळा खरं तर 37 वर्ष सलग लष्कराला दिलेला योद्धा ज्यावेळेस त्याची अखेर अशा प्रकारे होते ना त्यावेळेस शब्द सुद्धा निशब्द होतात. पायलट फक्त वरणसिंह आता प्रशांत, आपल्यामध्ये आहे. काही क्षणासाठी थांबवते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. लखनौवरून खास आलेले आहेत. उद्या परत लखनौला चालले आणि नक्कीच राजकीय चर्चा आहे. प्रियंका गांधी यांच्याकडून तर त्यांनी माझ्याकडून साधारण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या संदर्भात काही माहिती आदानप्रदान केली. काय परिस्थिती आहे, काय नाही, काय करू शकतो आपण या परिस्थितीमध्ये, त्या जी चर्चा झाली त्या संदर्भात त्या राहुल गांधी किंवा सोनिया गांधींशी बोलतील आणि मी उद्धवजींशी बोलीन. सर, साधारणपणे काय या सगळ्या चर्चेतले मुद्दे होते? उत्तर प्रदेशच्या निवडणुका हे आहेत. पहा, प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या प्रमुख आहेत, इन्चार्ज आहेत, महासचिव आहेत आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. तिकडल्या प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सोना, आपल्याला माहिती आहे खरं तर म्हणजे की लष्कराचं आकर्षण हे लष्करी कुटुंबातल्या प्रत्येकाला असतं. म्हणजे तेच आकर्षण होतं बिपिन रावत यांना सुद्धा. म्हणजे वडील सुद्धा लष्करामध्ये अत्यंत वरिष्ठ अधिकारी होते. खरं तर देहरादूनचं हे कुटुंब म्हणजे आपल्याला माहिती आहे की सिमल्याला त्यांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुन्हा एकदा ते IMAला त्यांनी जॉईन केलं होतं देहरादूनलाच. कारण एकच होतं की लष्करामध्ये जाण्याचं प्रचंड मोठं आकर्षण आणि त्यांच्या आयुष्यातलं पहिलं लष्करी सन्मान त्यांना त्यावेळी मिळाला की स्वॉर्ड ऑफ ऑनर. त्याच्यानंतर थेट ते अमेरिकेला गेले. अमेरिकेला सुद्धा चीफ ऑफ स्टाफ म्हणजे की या सर्व्हिसमधलं एक अतिविशिष्ट त्यांनी ट्रेनिंग घेतलं. आणखीन त्याला पूर्ण ते करून पूर्ण भारतात आले आणि तेही येण्याचं कारण एकच होतं की त्यांना भारतीय लष्करात प्रवेश करायचा होता. तयारीला लागले जोमानं आणि तयारीला लागल्यानंतर 16 तारीख त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की 16 मार्चला त्यांचा जन्म, 16 मार्च 1958ला. आणखीन 16 डिसेंबर 1978ला त्यांनी लष्करात प्रवेश केला आणि लष्करात प्रवेश केला आणि ही त्याची सुरुवात होती. आणि गोरखा रेजिमेंटमध्ये त्यांना 5व्या बटालियनमध्ये स्थान मिळत आलं. आणखीन इथूनच सुरुवात झाली त्यांच्या अनेक वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रत्यक्ष भाग घेण्याची. लष्कराची धोरणं ठरवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि धोरण ठरवण्यामध्ये त्यांची हातोटी अत्यंत निष्णात मानली जात होती. मी माझ्या सैनिकाला मरण्यासाठी नाही तर युद्धासाठी म्हणून तयार करतो, हे त्यांचं जे वाक्य आहे ते फार बोलकं होतं. देशातल्या प्रत्येक नागरिकांना सुद्धा युद्धासाठी तैनात असावं ही त्यांची जी शिकवण होती ती सगळ्यात महत्त्वाची होती.
म्हणजे वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये काम करताना परमविशिष्ट सेवा पदक असो, अतिविशिष्ट सेवा पदक असो, परम युद्ध सेवा पदक असो, अशा अनेक लष्कराच्या अतिवरिष्ठ म्हणजे की अतिवरिष्ठ सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तब्बल 37 वर्ष त्यांनी सेवा बजावली. आपल्याला माहिती आहे की फील्ड मार्शल जनरल सॅम मॅनेक्शा यांचं जे वाक्य आहे ते खरोखर कृतीमध्ये कोणी उतरवलं असेल तर ते बिपिन रावत यांनी. अगर कोई कहता है कि मुझे मौत से डर नहीं लगता, या तो वो झूठ बोल रहा है या फिर वो अपने देश का जवान होगा. हा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्या बरोबर काम करणाऱ्या लष्कराच्या प्रत्येक जवानाच्या मनामध्ये ही भावना चेतवणं आणि ही चेतवत असतानाच लष्करी धोरणं यावर सुद्धा आक्रमक असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऑपरेशन म्यानमार असो किंवा सर्जिकल स्ट्राईक याचं नेतृत्व जे बिपिन रावत यांनी केलं हे वादात येत आहे. आणखी याचमुळे की ज्यावेळेस ते 31 डिसेंबर 2019 रिटायर्ड झाले त्यानंतर त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. बरोबर, प्रशांत. CDSची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. खऱ्या अर्थानं प्रशांत, त्यांचा जो प्रवास आहे किंवा त्यांनी पार पाडलेल्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्याविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण मंदार भारदे सुद्धा आपल्या सोबत आहेत. मंदारजी, आपण बोलत होतो MI-17 5V या हेलिकॉप्टर विषयी. या हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते आणि या हेलिकॉप्टर बाबत दुर्घटना घडलेली आहे. काय सांगाल या हेलिकॉप्टर बाबत? मंदारजी, आवाज येतोय? मंदारजी, एव्हिएशन एक्सपर्ट मंदार भारदे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलतो आहोत सविस्तर या हेलिकॉप्टर विषयी. हा अपघात कसा घडला, काय नेमक्या जे तर्क काढले जात आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा कशा प्रकारे तपास केला जातो या सगळ्याविषयी बोलतोय. प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि अजून काही मान्यवर आपल्या सोबत येतील जे या अपघाताविषयी किंवा बिपिन रावत यांची जी भारदस्त अशी कारकीर्द इतक्या वर्षांची राहिलेली आहे त्याविषयी आपल्याला सांगतील, त्यांच्या आठवणींना ते उजाळा देतील. प्रशांत, आपण वेगवेगळ्या ज्या बिपिन रावत यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्याविषयी सांगत होतात. सोना, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवणाऱ्या होता, जिवंत ठेवणारा होता. आणखीन हा जागर जो आहे हा प्रत्येक भारतीयासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण ज्या प्रकारे आपल्या देशावर भ्याड हल्ला केला गेला होता आणि सर्जिकल स्ट्राईक करून सीमारेषेपलीकडे जी घातपाती कारवाया, आतंकवादी कारवाया सगळ्या सुरू आहेत त्या उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र, या उद्ध्वस्त करण्याचं काम, त्या षडयंत्राला उत्तर देण्याचं काम जे आपल्या भारतीय लष्करानं केलं होतं याचे सूत्रधार होते, जे प्रमुख सूत्रधार होते जे 3 त्यातले एक होते बिपिन रावत. आणि ज्या ताकदीनं त्यांनी हे काम केलं किंवा ऑपरेशन म्यानमारमध्ये केलेली लक्षणीय कामगिरी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्या आयुष्यात तसं आज हेलिकॉप्टरमधून जात असताना त्यांची आज अखेर झाली, अपघात झाला, आता ब्लॅक बॉक्स सापडेल, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारची कारण मीमांसा होईल. पण सुवर्णा, तुला माहिती आहे की हेलिकॉप्टर आणि अपघात हे समीकरण बिपिन रावत यांचं बरंच जुनं आहे. म्हणजे 2015 साली ज्यावेळेस ते नागालँडला होते त्या नागालँडला सुद्धा डबल इंजिनचं त्यावेळेसचं प्रगत हेलिकॉप्टर चीता याने सुद्धा त्यांनी उड्डाण केलं आणि अवघ्या 20 मीटर उंचीवर हेलिकॉप्टर गेल्यानंतर चक्क त्या हेलिकॉप्टरचे दोन्ही इंजिन फेल झाले होते, हेलिकॉप्टर कोसळलं होतं. पण त्यावेळेस किरकोळ जखमा प्रत्येकाला झाल्या त्या बिपिन रावत यांना सुद्धा. त्या अपघाताविषयी सुद्धा आज बोललं जातंय. जेव्हा हा अपघात घडलाय, आजचा अपघात घडलाय, तेव्हा त्या अपघाताच्या आठवणी सुद्धा ताज्या झाल्या की त्यांच्या बाबतीत असं या आधी सुद्धा घडलेलं होतं. प्रशांत, पुन्हा एकदा येते तुझ्यासोबत. मंदारजी आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत. मंदारजी, मगाशी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आपण बोलत होतो त्या हेलिकॉप्टर विषयी, त्याचं वैशिष्ट्य काय, तेच आज वापरलं गेलं जेव्हा वेलिंग्टनला लेक्चर द्यायला त्यांना जायचं होतं आणि परतत असताना ही दुर्घटना घडली. जे MI-17 हेलिकॉप्टर आहे ते मला वाटतं 30 वर्ष तरी आता लष्कराच्या सेवेमध्ये आहेत, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त वर्षे असू शकतं. जगातल्या अनेक देशांमध्ये हे हेलिकॉप्टर वापरलं जातं वेगवेगळ्या मिशनसाठी. त्यामुळे हे हेलिकॉप्टर हे लष्करी उपयोगासाठी आणि VVIPच्या फ्लाइंगसाठी अगदी टेस्टेड अँड प्रूव्हन हेलिकॉप्टर आहे. म्हणजे भारताचे मेजर VIPs हे या प्रकारच्या हेलिकॉप्टरने प्रवास करतात. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या वापरासाठी जे काही चेक केलं आधी जाऊ शकतं ते केल्यानंतरच हे हेलिकॉप्टर एवढ्या चांगल्या मिशनसाठी, एवढ्या मोठ्या VIP मिशनसाठी दिलेलं असणार याच्याबद्दल काही शंका नाही. हेही ट्विन इंजिन हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर VIP फ्लाइंगला प्रिफर करतात कारण हे खूप मोठं हेलिकॉप्टर आहे. याच्यामध्ये खूप जास्त पॉवर असलेले इंजिन्स या हेलिकॉप्टरचे आहेत.
त्यामुळे या हेलिकॉप्टरमध्ये जेव्हा व्हीआयपी कॉन्फिगरेशनमध्ये ते नसतं तेव्हा 24-25हूनही जास्त पॅसेंजर्स या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करतात. अगदी दुर्गम ठिकाणी जिथे रसद पोचवायची गरज असते त्या ठिकाणी ते पोचवण्यासाठी पहाडांमध्ये हिमालयातल्या कुठल्या तरी दुर्गम ठिकाणी अशा ठिकाणी हे हेलिकॉप्टर काम करतं. त्यामुळे भारताच्या परिस्थितीमध्ये अगदी हिमालयापासून ते कुठल्या तरी सामान्य सागर किनाऱ्या असणाऱ्या ठिकाणापर्यंत सर्वत्र हे हेलिकॉप्टर भारतामध्ये बऱ्यापैकी चांगला परफॉर्मन्स करू शकतं. म्हणून इतकी वर्ष ते सातत्याने सर्व्हिसमध्ये आहे. त्यामुळे ह्या हेलिकॉप्टरच्या कॅपॅबिलिटीज या इतक्या टेस्टेड अँड प्रूव्हन आहेत. याचे काही अपघात यापूर्वी सुद्धा या प्रकारच्या हेलिकॉप्टरचे अपघात घडले आहेत. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 20 वर्षापूर्वी समुद्रावर जाणाऱ्या म्हणजे जे ऑफशोअर बेसेस असतात तिथे मुंबईतल्या जुहूमधून या प्रकारच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. ते खासगी हेलिकॉप्टर होतं आणि ते रिगवर म्हणजे प्रत्यक्ष समुद्रावर पोहोचल्यानंतर त्याचा उतरत असताना अपघात झाला होता आणि त्याची कारणं त्यावेळेला पायलट एरर किंवा अशा प्रकारची असल्याचं मला स्मरतंय. पण व्हीआयपीच्या साठी म्हणून असणाऱ्या हेलिकॉप्टरचा एवढा मोठा अपघात होणं हे खचितच खूप काळजीचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आर्मी एव्हिएशन मधली जी लोक हो. पूर्ण देशाचं संरक्षण करण्यासाठी विविध सीमांवर आणि विविध ठिकाणी हेलिकॉप्टर्स वापरतात त्या सगळ्यांच्या साठी म्हणून हा एक मोठा धक्का आहे. नक्की. मंदारजी, आपल्याशी सविस्तर संवाद अधिक साधायचा आहे. प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि यानंतर एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी सायरस पिठावाला मेजर जनरल जे ब्रेक नंतर आपल्यासोबत जोडले जातील आणि ते आपल्याशी संवाद साधतील. सायरस पिठावाला मेजर जनरल यांच्याकडे आपण काही क्षणात जाऊ आणि त्यांच्याशी संवाद साधू. एक छोटासा ब्रेक.